हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं तुमच्या लाडक्या मराठमोळ्या माय मुकेश सर चॅनलवरती. माय सेल्फ मनोज सिंग राजपूत आणि मी आज घेऊन आलोय तुमच्या सगळ्यांसाठी एक खास व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे झिरो स्टडी प्लॅन. जर तुम्ही वर्षभर काहीच अभ्यास केलेला नाहीये, आता तुम्हाला पश्चाताप होतोय की सर काहीच केलं नाहीये, डोकं पकडून बसलोय, अभ्यासाचं काहीच कळत नाहीये की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. जर आता पश्चाताप होत असेल, थोडंसं मनामध्ये वाटत असेल, थोडंसं जर असं वाटत असेल की सर सॉरी मी वर्षभर अभ्यास नाही केला, पण माझी शेवटच्या 2 दिवसामध्ये मेहनत घेण्याची तयारी आहे. तर तुम्ही मला काहीतरी सांगा की मी या 2 दिवसामध्ये काय करू, कोणते लेसन्स करू, ज्याच्यामुळे मी ॲटलीस्ट पास होऊ शकेल. कारण झिरो स्टडी प्लॅनचा जर व्हिडिओ बघतायत, तर तुमच्या डोक्यामध्ये हेच असेल की मला पास कसं व्हायचं ॲटलीस्ट ते तरी माहिती व्हायला पाहिजे. तर मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये फिजिक्सचे काही इम्पॉर्टंट बट खूप इझी, सगळ्यात इझिएस्ट लेसन्स घेऊन आलेलो आहे आणि काही प्लॅन्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही 45 प्लस, कारण जर सीईटी साठी इलिजिबल व्हायचंय, जर फिजिक्समध्ये एक सामान्य स्कोर करायचा आहे, ॲटलीस्ट 45 प्लस क्रॉस करायचंय, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं इम्पॉर्टंट आहे. पण त्यासाठी आधी स्वतःला प्रॉमिस करावं लागेल, स्वतःला सांगावं लागेल की मी या शेवटच्या 2 दिवसामध्ये मेहनत घेणार आहे. मेहनत काय घ्यायची ते मी सांगेल तुम्हाला, पण मेहनत घेणार तुम्ही आहे या शेवटच्या 2 दिवसामध्ये. चला मग सुरू करूया, काय करायचंय. जर असं वाटत असेल की मी मेहनत घ्यायला तयार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. नाहीतर इथून तुम्ही परत गेले तरी पण चालेल. कारण मेहनत केल्याशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे ना? चलिए. सगळ्यात पहिले, जर तुम्हाला सगळ्यात इझिएस्ट लेसन जर लिस्ट काढायला सांगितली, तर हे 4 लेसन तुम्हाला मिळतील जे सगळ्यात सोपे आणि याच्या मदतीने तुम्ही इझिली पास व्हाल. सगळ्यात पहिला लेसन, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. किती वेटेज आहे सर याला? तर याला वेटेज आहे 5 मार्काचं. ठीक आहे ना? 5 मार्काचं वेटेज ह्या लेसनला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली मी सांगणार आहे की ह्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट करून जायचंय. बघा, क्वेश्चन असाच्या असं येईल याची काही गॅरंटी नाहीये, पण कन्सेप्ट ह्याच असतील, यालाच तोडून मोडून ट्विस्ट करून क्वेश्चन विचारला जाईल. ओके, म्हणून कन्सेप्ट डोक्यात ठेवा, ह्या कन्सेप्ट तुम्हाला करायच्या आहेत 100%. सगळ्यात पहिले, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, याची तुम्हाला डायग्राम सहित हा क्वेश्चन करायचा आहे, ही कन्सेप्ट करायची आहे, कारण 3 ते 4 मार्क्सला हा क्वेश्चन बनू शकत आहे. ठीक आहे ना? सेक्शन डी मध्ये येऊ शकतोय, सेक्शन सी मध्ये पण हा क्वेश्चन येऊ शकतोय. आणि या चॅप्टरची जान, शान आणि हार्ट असा फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. ओके, याच्यामध्ये मी कोणती डायग्राम सांगते तुम्हाला? हर्ट्झ एक्सपेरिमेंटची. ओके, आणि तर फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. जर हा क्वेश्चन नाही आला, हा क्वेश्चन येईल, नाहीतर मग याच्यावरती न्यूमरिकल 100% येईल. ठीक आहे ना? म्हणून एकतर कन्सेप्ट नाहीतर न्यूमरिकल या मुद्द्यावरती बनून जाणार 100%. त्यानंतर इम्पॉर्टंट डेफिनेशन मध्ये थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, स्टॉपिंग पोटेन्शियल, वर्क फंक्शन येतं म्हणजे येतं. 1 मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी विचारल्या जातात. ठीक आहे ना? म्हणून तुम्हाला या डेफिनेशन करायच्याच आहे. काही महत्वपूर्ण डेफिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला शेवटी काहीतरी असं सांगणार आहे जे तुम्हाला खूप काम येणार आहे. सेक्शन ए साठी, सेक्शन बी साठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे ना? देन डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, डी ब्रॉग्लीचं एक्सप्रेशन, इक्वेशन, वेव्हलेंथचं इक्वेशन, याचं पूर्ण जे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आहे ते करून ठेवा. का? कारण ह्या चॅप्टरमध्ये विचारलं जाईल. नाहीतर स्ट्रक्चर ऑफ द ॲटम अँड न्यूक्लिआय हा जो लेसन आहे तुमचा, त्यामध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन बनू शकतोय, कारण हे कॉमन टॉपिक्स आहेत. आणि त्यानंतर डॅव्हिसन जर्मन एक्सपेरिमेंटचा तुम्हाला काय करायचंय? फक्त कन्क्लुजन करायचंय. हा झाला तुमचा 5 मार्काचा प्लॅन रेडी. त्यानंतर दुसरा लेसन, सेमी कंडक्टर डिव्हाइसेस, अगेन फॉर 5 मार्क्स. 5 मार्क्सचा लेसन आहे हा. ओके, ज्या लोकांचं काहीच झालेलं नाही त्यासाठी मी हे सांगतोय तुम्हाला. आणि हे लेसन मी का निवडले आहेत? कारण हे इझिएस्ट लेसन आहे, सगळ्यात सोपे लेसन्स हे आहेत फिजिक्समध्ये. ठीक आहे ना? त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? डिस्टिंग्विश बिटवीन पी टाईप अँड एन टाईप. एक तर डायरेक्ट डिस्टिंग्विशचा क्वेश्चन बनेल, नाहीतर पी टाईप विचारला जाईल 1 मार्कला, 2 मार्कला, एन टाईप विचारला जाईल सेपरेटली 1 मार्क किंवा 2 मार्कसाठी. वर्किंग ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर, व्हेरी व्हेरी फेमस, एक्झामिनरचा आवडतीचा टॉपिक आहे हा. फुल वेव्ह रेक्टिफायर किंवा हाफ वेव्ह रेक्टिफायर, याच्या डायग्राम सहित हा क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचा आहे.
त्यानंतर लॉजिक गेट्स एवढे सोपे, अँड, नॉर, ऑर हे सगळे गेट्स करून ठेवा, लॉजिक गेट्स. ओके. त्यानंतर मस्ट डू कन्सेप्ट मध्ये काय करायचंय, झिनर डायोड ऍज व्होल्टेज रेग्युलेटर. खूप फेमस, खूप आवडतीचा क्वेश्चन आहे एक्झामिनर्सचा. फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स मस्ट डू कन्सेप्ट आहे, ह्या करूनच जावं लागणार आहे तुम्हाला. मग तुम्हाला चॅप्टरचे 5 मार्क 100% मिळतील. त्यानंतर काय करायचंय, मॅग्नेटिक मटेरियल्स. सगळ्यात छोटा लेसन आहे हा फिजिक्स मधला, मॅग्नेटिक मटेरियल्स. किती वेटेज आहे सर याला, याला सुद्धा 5 मार्काचं वेटेज आहे. आणि याच्यामध्ये येणारे मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स, डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. ऍज अ होल पूर्ण डिस्टिंग्विश येऊ शकते, किंवा सेपरेटली 2-2 मार्क्सला डायमॅग्नेटिकच्या प्रॉपर्टीज, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, पॅरामॅग्नेटिक विचारलं जाईल, फेरोमॅग्नेटिक विचारलं जाईल. म्हणजे डिस्टिंग्विश करण्याचा हाच एक फायदा आहे की हा तर एक क्वेश्चन तयार होतोच डिस्टिंग्विशचा हाय वेटेजसाठी, पण त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल 1-1, 2-2 मार्क्ससाठी तर सुद्धा तुम्ही तयार होतात. बघा, लक्षात ठेवा, बऱ्याच मुलांचे काय प्रॉब्लेम असतात की डायरेक्ट क्वेश्चन नाही मॅच झाला सर, तुम्ही चुकीचं सांगितलं, असं नसतं होत. तुम्हाला कन्सेप्ट मी सांगतोय, त्यावरती क्वेश्चन कसाही विचारला जाऊ शकतोय, 2 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी. ठीक आहे ना, तुम्हाला ती तयारी करावी लागेल. परत डेफिनेशन 1 मार्क्ससाठी, 2 मार्क्ससाठी, मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, ससेप्टॅबिलिटी, ह्या काही डेफिनेशन्स एक्झामिनरच्या खूप आवडतीच्या आहेत, विचारल्या जातात. क्युरी टेम्परेचर ही पण एक डेफिनेशन म्हणून याला करायचं आहे. मस्ट डू कन्सेप्ट मध्ये तुम्हाला गायरोमॅग्नेटिक रेशोचं जे एक्सप्रेशन आहे, डेरिवेशन याचं करा, किंवा ऍटलिस्ट एक्सप्रेशन करा. मानून घ्या तुम्हाला 3 मार्क्सला क्वेश्चन आला, पण तुम्हाला फक्त शेवटचं एक्सप्रेशन माहिती आहे, लिहून टाका. एक्झामिनर चांगला असेल तर अर्धा तर देईलच, पण 1 मार्क मिळू शकतोय, कारण फायनल आन्सर तुम्ही लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर हिस्टेरिसिस लूप तुम्हाला करायचंय, हे खूप महत्वाचं आहे. हिस्टेरिसिस लूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा खूप फेमस क्वेश्चन बनतो याच्यावरती. ठीक आहे ना. मला एक क्वेश्चन अजून आठवलाय, मी हिंदीमध्ये पण विसरलो होतो, परत इथे पण मी विसरलो. इथं करंट गेन हा जो एक टॉपिक आहे, करंट गेन सेमी कंडक्टर मध्ये, करंट गेन याच्यामध्ये अल्फा अँड बीटा याचे जे 2 इक्वेशन्स आहे, फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवा. प्लस यांच्या दोघांचं जे रिलेशन असतं, हे पण एक महत्वपूर्ण आहे, इम्पॉर्टंट आहे, विचारलं जातं म्हणजे जातं. एकतर 2 मार्क्सला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन कसा का होईना, पण करंट गेन वरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार. मला नंतर पेपर झाल्यानंतर कमेंट मध्ये येऊन सांगा की सर तुम्ही सांगितलं होतं आणि ते आलं. ठीक आहे ना. त्यानंतर लास्ट लेसन, जो चौथा लेसन आहे, ऍटलिस्ट तुम्हाला जे करायचे ते 4, याच्यामध्ये हा 6 मार्क्सचा क्वेश्चन लेसन आहे, जो की खूप सोपा आहे. यामध्ये काय करायचंय तुम्हाला, केसीएल केव्हीएल करायचंय, केसीएल केव्हीएल. ओके. याचे जे न्यूमरिकल्स आहे ते येण्याचे चान्स थोडेसे कमी आहे, कारण याच्यामध्ये मोठे मोठे क्वेश्चन्स बनतात. आला पण न्यूमरिकल तर 2 मार्क्सला येईल. ठीक आहे ना, सेक्शन बी मध्ये. त्यानंतर क्वेश्चन कोणते येतात, तर केसीएल केव्हीएलचं येईल, ह्यांना लॉज विचारले जातील. बॅलन्सिंग कंडिशनचं जे डेरिवेशन आहे खूप फेमस आहे आणि खूप सोपं पण आहे, इझिली करू शकतात. विथ डायग्राम करायचंय, लक्षात ठेवा, विथ डायग्राम करायचंय तुम्हाला. हे पोटेन्शिओमीटर करायचंय. ठीक आहे ना, खूप इझी आहे. त्यानंतर मीटर ब्रिज करायचंय म्हणजे करायचंय, याला सोडायचंच नाहीये. त्यानंतर ऍडव्हान्टेज ऑफ पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्ट मीटर, कसं करायचं सर, कळत नाहीये, काय करू, कसं करू, हे पण याच्यासाठी पण मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलोय आज. खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हे झाल्यानंतर काय करायचं, हे झालं तुमचा 21 मार्क्सचा ऍटलिस्ट पास होण्यापुरताचा प्लॅन है ना, म्हणजे तुम्हाला 45 मार्क्स मिनिमम मिळतील. पण थोडंसं शुअर होण्यासाठी काय करायचं सर, अजून एक लेसन करा, थर्मोडायनामिक्स. ओके. का करायचा सर, सगळ्यात पहिलं रिझन 7 मार्क्सचं वेटेज आहे आणि इझी पण आहे. का इझी आहे, इझी कारण खूप सिंपल कन्सेप्ट यामध्ये आहेत. अजून एक रिझन सांगतो थर्मोडायनेमिक्स करण्याचं, फिजिक्समध्ये थर्मोडायनेमिक्स करून घेतला आत्ताच, केमिस्ट्रीमध्ये पण फायदा होऊन जाईल. करायचंच आहे, आताच करून घ्या ना. फिजिक्समध्येच थर्मोडायनेमिक्स करून घ्या, केमिस्ट्रीसाठी पण फायदा होऊन जाईल. म्हणून याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकतात, फर्स्ट लॉ, सेकंड लॉच्या पण 2 स्टेटमेंट आहे, त्या पण करा. रट लो बिल्कुल, भूलना नहीं है, दिमाग में छप जाना चाहिए. आइसोथर्मल प्रोसेस, आइसोबॅरिक, आइसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, डेरिवेशन सेम सेम आहे, सेम सेम स्टेप परफॉर्म केल्या जातात. वर्क डन शोधायचं, हीट शोधायचं, त्याला फर्स्ट लॉ मध्ये पुट करायचं, त्या स्टेप आहे, त्याच पीव्ही डायग्राम परत परत यूज होतात. का नाही करू शकत तुम्ही, बिलकुल करू शकतात. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि कामाला लागा. हे जास्त जड वाटत असेल तर नका करू, पण कार्नॉट सायकल आहे, पीव्ही डायग्राम आहे, खूप सोपं आहे, खूप सोपी
खूप सोपी पीव्ही डायग्राम आहे, करून घ्या. त्यानंतर इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन, आउटपुट अपॉन इनपुट, रेफ्रिजरेटरचं काय ते कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, हीट इंजिनची इफिशियन्सी. अरे केवढं सोपं आहे, खूप सोपं आहे आणि मस्ट डू आहे. फेमस आहे, विचारलं जातं म्हणजे जातं. हे तर खूप फेमस, हे विचारलं जाईलच. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबलचं डिफरन्स परत परत फ्रिक्वेंटली विचारलं जातं. त्यानंतर सर थोडंसं अजून वाढवायचंय, अजून स्कोर वाढवायचा आहे. जर थर्मोडायनेमिक जमतंय तर हे का नाही जमणार? बिलकुल जमेल. KTGR ज्यांना जमेल त्यांना, कंपल्सरी नाहीये. पास तुम्ही एवढ्यामध्ये होऊन जाणार आहे, याच्या आधी जेवढं सांगितलंय. पण जर थर्मोडायनेमिक जमतोय तर KTGR पण सहज जमून जाईल. म्हणून करा, कारण 7 मार्क्सचं वेटेज आहे आणि एवढ्या कन्सेप्ट करा. मी बाजूला होतोय, स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढ्या कन्सेप्ट केल्या तर खूप इझिली तुम्हाला गोष्टी सहज होतील, मार्क्स इझिली मिळून जातील. अजून काय येतो सर तुमच्याकडे? अजून काहीतरी सांगणार होते. हे सगळे जे क्वेश्चन्स आहे, या सगळ्या जे कन्सेप्ट आहे, तुम्हाला नाही होते वैयक्तिक, उद्या सकाळी 7 वाजता म्हणजे 15 फेब्रुवारी 15 फेब मॉर्निंग 7 AM 7 वाजता आम्ही लाईव्ह येणार आहे आणि यामध्ये मी आणि मुकेश सर आम्ही दोघं तुम्हाला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स देणार आहे. डायरेक्ट क्वेश्चन्स सांगणार आहे की ह्या सेक्शनमध्ये हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. चॅप्टर वाईज तुम्हाला ते सगळं सांगणार आहे. म्हणून उद्या सकाळी 7 वाजता न विसरता सेशन जॉईन करायचंय. किती वाजता? 7 वाजता. कोणत्या चॅनलवरती? PGMN यूट्यूब चॅनल. फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सरांचं जे चॅनल आहे, या चॅनलवरती आम्ही लाईव्ह येणार आहे 7 वाजता सकाळी. सेक्शन वाईज, चॅप्टर वाईज प्रत्येक क्वेश्चन विथ आन्सर तुम्हाला तिथं एक्सप्लेन करून सांगितलं जाणार आहे. एवढं सगळं तुमच्यासाठी केलं जातंय. तुमची करायची तयारी असली पाहिजे. अजून सांगा सर, अजून काहीतरी द्या सर. अजून घ्या. काय करायचं? प्ले स्टोअरवरती जायचं, PGMN ॲप डाउनलोड करायचं. PGMN यावरती काय मिळेल सर? डायरेक्ट काय मिळेल? सिक्रेट कोड नावाचा एक कोर्स मिळेल. तिथं तुम्हाला फ्रीमध्ये मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनची PDF मिळेल. कशी मिळेल? फ्री, बिलकुल फ्री मिळेल. अजून काय पाहिजे? जर तुम्हाला कन्सेप्ट मी ज्या सांगितल्या याचे रेडीमेड क्वेश्चन्स पाहिजे की कसे विचारतात क्वेश्चन, हे सांगा सर. इथं मिळून जाईल. आता आपण इथं ओढून युट्यूबवरती तर सगळं नाही सांगू शकत, म्हणून हे पर्सनल ॲपवरती जाऊन तुम्हाला तिथून PDF मिळून जाईल. तिथं जा, ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. तिथं गेट दिस कोर्स करा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तिथून आरामात सांगितलेल्या 4 लेसनचे क्वेश्चन्स करून घ्या. तुम्ही पास व्हाल. कारण हा व्हिडिओ तुम्ही बघायला सुरुवात केली होती कारण तुमचा काहीच अभ्यास झालेला नव्हता. ज्यांचा अभ्यास झालेला आहे, रिवाईज करायचं आहे, क्वेश्चन कसे येतात ते इथून तुम्हाला कळेल. तुम्हाला या सेशनमध्ये सेक्शन वाईज क्वेश्चन कसे येतात, त्यांची आन्सरची लेंथ किती असली पाहिजे, कसं आन्सर लिहिलं गेलं पाहिजे, अप्रोच कसा असला पाहिजे, ते या सेशनमध्ये कळणार आहे. म्हणून सेशन न विसरता PGMN यूट्यूब चॅनलवरती जॉईन करायचंय उद्या सकाळी 7 वाजता. या व्हिडिओमध्ये एवढंच. आजच्यासाठी इथे थांबू. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी ठेवू. थँक्यू, टाटा, गुड बाय, जय हिंद.